राष्ट्रवादी शरद पवार गुट के विधायक रोहित पवार ने आज नागपुर में केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी से मुलाकात की। बाद में मीडिया से बात करते हुए उन्होंने पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के निर्वाचन क्षेत्र दक्षिण पश्चिम से चुनाव लड़ने पर टिप्पणी की। उन्होंने कहा कि अनिल देशमुख इस संबंध में सही फैसला लेंगे। अगर अनिल देशमुख खड़े होते हैं तो वे फडणवीस को अच्छी चुनौती देंगे। आता शेवटी देशमुख साहेब या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल, पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड 2019ची आणि 2024ची याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून गडकरी साहेबांना लीड कमी झालेली आहे। म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे। नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले आहे की आता विकास बंद करा, का तुम्ही विकास करत असताना त्यातून पैसा खाता आणि त्याच्यामध्ये थोडा तरी पाऊस आला तरी सामान्य लोकांना मोठ्या अडचणी ह्या सोसाव्या लागतात। तुम्ही महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर लोक या बाबतीत नाराज आहेत। त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील। पण तसंच काँग्रेसचे पण काही उमेदवार आहेत जे तिथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज देतील। पण एक सांगतो, या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्यांना त्यांचा मतदारसंघ सुद्धा सोडता येणार नाही अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये येणार आहे।